आणि आता पाहूयात लोकसभेचा धुरळा। शरद पवार यांच्याकडून आधीही एनडीए मध्ये जाण्याचा प्रयत्न, प्रफुल्ल पटेल यांच्यानंतर छगन भुजबळ यांचाही दावा। 2014 मध्ये सुद्धा राष्ट्रवादीकडून भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा, भुजबळांकडून आठवण। शरद पवार कधीही भाजपसोबत जाणार नव्हते, काहींनी प्रयत्न केले पण पवारांनी भूमिका बदलली नाही। जयंत पाटलांनी पटेल आणि भुजबळांचा दावा फेटाळला। विशाल पाटील सांगली लोकसभा अपक्ष लढण्याची शक्यता, विशाल पाटील समर्थकांनी घेतले 2 उमेदवारी अर्ज घेणाऱ्यांमध्ये विशाल पाटलांच्या पीएचा समावेश। विशाल पाटील यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे सांगलीमध्ये कार्यकर्ते आक्रमक, कार्यकर्त्यांनी सांगलीतील काँग्रेसच्या कार्यालयावरील काँग्रेस असा शब्द हटवला। महाराष्ट्रामध्ये पक्ष कसा फोडले हे गजानन कीर्तिकर यांनी सांगितलं। शिंदे गटाला दाखवलेली भीती दिसून आली, गजानन कीर्तिकरांच्या वक्तव्यानंतर जयंत पाटलांचा टोला। सुरेत्रा पवार, शिवाजीराव आढळराव पाटील आणि सुनील तटकरे 18 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार। बारामती, शिरूर, रायगडसाठी 7 मेला मतदान पार पडणार। पियुष गोयल यांना मीच हरवू शकतो, ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांचा दावा। माझी बाजू भक्कम, गोयल यांना घाबरत नाही असंही विधान। मोदींनी संसदच ताब्यात घ्यावी पण मित्रपक्षांचाही मान राखावा, शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकरांचा भाजपला सल्ला। अमोल कीर्तिकरांच्या ईडी चौकशीवर देखील नाराजी व्यक्त। नेमबुतमध्ये शरद पवारांनी घेतली काकडे कुटुंबियांची सांत्वनपर भेट। संभाजी काकडेंच्या पत्नी आणि शामराव काकडेंच्या आई कंठावती काकडेंचं निधन, जवळपास 55 वर्षांनी पवार काकडे भेट।